23 झालं. किती 20? ओके, हे असे झालेत ना. इंटेन्सिव्ह, हा एक्सटेन्सिव्ह झालं. हा मेकॅनिकल इक्विलिब्रियम झालंय. चलो हे चालू आहे, केमिकल थर्मल इक्विलिब्रियम चालू आहे. बघा, इक्विलिब्रियम म्हणजे काय? तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम हे बघितलं आपण, काय असते ते. केमिकल इक्विलिब्रियम पण बघितलं आपण. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? एखाद्या सिस्टीम मध्ये ए पॉइंट आणि बी पॉइंट आणि सी पॉइंट सर्वांचं केमिकल कंपोजिशन सेम पाहिजे, कुठेही केमिकल रिएक्शन घडली नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम मध्ये असं असतंय की कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट पण नसते. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे एका ठिकाणी एखाद्या कंपोनंटचं प्रमाण जास्त. जसं जर इथं बघितलात, तर समजा हे O2 असेल तर त्याचा लेफ्ट साईडला जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, तर तो इकडून इकडे फ्लो होऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस असं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असते त्यावेळेस नेट फ्लो होतो लेफ्ट टू राईट, पण कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट नसेल तर फ्लो होत नाही. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट नसलं पाहिजे केमिकल इक्विलिब्रियम मध्ये. पुढे काय म्हटलंय? थर्मल इक्विलिब्रियम राहिलं. थर्मल इक्विलिब्रियम बघा, तीन प्रकारचे इक्विलिब्रियम बघायला आपण. एक होतं मेकॅनिकल इक्विलिब्रियम, दुसरं आहे केमिकल इक्विलिब्रियम, तिसरं आहे थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल म्हणजे टेम्परेचरशी संबंधित. सिस्टीम मधल्या प्रत्येक पॉइंटचं टेम्परेचर सेम पाहिजे. A system is said to be in thermal equilibrium when its temperature is uniform म्हणजे सारखं. युनिफॉर्म म्हणजे सारखं throughout the system and does not change with time. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कधी आहे? सिस्टीम ज्यावेळेस सर्वच्या सर्व सर्व पॉइंटचं टेम्परेचर सेम आहे आणि वेळेनुसार बदलत नाही. कळलं का? हम्म. गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम्स विच आर नॉट इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे जागेवर थांबलेला असते, त्यात बदल होत नसतो. नॉट इन इक्विलिब्रियम म्हणजे उदाहरणार्थ इन्फ्लेटेड बलून, फुगवलेला फुगा. आणि त्याला जर तुम्ही पंक्चर केलं, पंक्चर म्हणजे पिन मारली, हवा त्यातून छिद्र पाडलं, तर त्यातून हवा बाहेर येते जोरात. मग ते इक्विलिब्रियम मध्ये आहे का? नाही. पिन मारल्याच्या नंतर सतत हवा बाहेर येते म्हणजे त्याच्यामधलं प्रेशर कमी व्हायलंय, मुवमेंट व्हायलाय, म्हणून इक्विलिब्रियम मध्ये नाही. सो ड्युरिंग रॅपिड एक्सपान्शन देर इज नो युनिफॉर्मिटी ऑफ द प्रेशर. एक्सपान्शन कशामुळे म्हटलंय की एक्सपान्शन नाही होत, कॉन्ट्रॅक्शन होतं ऍक्च्युली. इन्फ्लेटेड बलून आहे, त्याला पंक्चर केल्यावर ते आता एक्सपांड नाही होत, छोटा छोटा होत जातो ना, असा छोटा छोटा. ते एक्सपान्शनच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्शन आहे. किंवा हा, त्यांचं तसं म्हणणं आहे, तसं नाही. एक्सपान्शन कुणाचं होतंय? एअर इनसाइड, त्याच्यामध्ये जी हवा आहे ती बाहेर निघते आणि एक्सपांड होते. मध्ये असताना ती दाबलेली असते, मध्ये असताना अशी हवा दाबलेली आहे. आता ह्याच्यामधून थोडं चारच मॉलिक्यूल बाहेर आले की ते असे एक्सपांड होतात, म्हणजे बाहेर आल्यावर एक्सपांड होते हवा, बरोबर का? मध्ये दाबून ठेवलेली होती. मग त्या हम्म. हवेचं प्रेशर मध्ये असताना खूप जास्त आहे, पण बाहेर आल्यावर एक्सपांड झाल्यामुळे प्रेशर कमी झालं. कळलं का? मग प्रेशर चेंज झालं, म्हणून हम्म. ते इक्विलिब्रियम मध्ये नाही.
पुढे दुसरं इक्विलिब्रियम मध्ये नसणारी सिस्टीम. व्हेन वॉटर इज हिटेड देर इज नो युनिफॉर्मिटी ऑफ द प्रेशर टेम्परेचर अँड डेन्सिटी. असं पाणी ठेवलंय भांड्यामध्ये आणि त्याला तुम्ही हिट करत चाललात, तर त्याचं टेम्परेचर सतत काय होत जाते, वाढत जाते, बरोबर का? त्याचं टेम्परेचर सतत काय हो. होत जाते, वाढत जाते. मग टेम्परेचर कॉन्स्टंट नाही, म्हणून हे इक्विलिब्रियम मध्ये आहे का? नाही. आणि हे व्हेसल जर ओपन असेल, म्हणजे ह्याच्यावर जर काही झाकलं नसेल, तर तापवत असताना मॉलिक्युल्स वर हवेत पण जातात. सम वॉटर मॉलिक्युल्स एस्केप टू द ऍटमॉस्फिअर. एस्केप म्हणजे वर उडून बाहेर जाणे. म्हणजे नेट फ्लो होत असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, टेम्परेचर बदलत असेल, तर ह्याला आपण इक्विलिब्रियम म्हणत नाही. इथं आणखीन एक महत्वाचा आहे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ते जरा शब्द दिला नाही त्यांनी, मी देतो. थर्मल इक्विलिब्रियम दिलंय. आता ह्याच्या खाली एक क्वेश्चन असायला पाहिजे, क्वेश्चन 33A. व्हॉट इज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम? बघा बरं बाळांनो, जरा कळलं का काय शब्द आहे? थर्मल मध्ये वेगळा, थर्मल वेगळा आणि थर्मोडायनामिक वेगळं. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. 1 मार्क किंवा 2 मार्क. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम केव्हा म्हणतात? थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम तेव्हा म्हणतात जर सिस्टीमकडे तिन्ही प्रकारचे इक्विलिब्रियम असतील. अ सिस्टम is said to be in thermodynamic equilibrium when it has all following three equilibria. इक्विलिब्रिया म्हणजे इक्विलिब्रियमचं प्लुरल फॉर्म आहे. तिन्ही इक्विलिब्रियम असल्यावर. कोणते कोणते इक्विलिब्रिया? तिन्ही. दॅट इज मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम. हे तिन्ही इक्विलिब्रियम जर असतील तरच थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहे असं म्हणतो आपण. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलं, पुढचा क्वेश्चन 35वा. व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्टेट? काय नाही, इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे तुमचं पीव्ही इक्वल टू एनआरटी, आयडियल गॅस इक्वेशन ज्याला आपण म्हणतो. जे स्टेट असते, स्टेटचे जे वेगवेगळे व्हॅरिएबल आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल, ह्यांना जोडणारे इक्वेशन. सो इक्वेशन ऑफ स्टेट इज मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन स्टेट व्हॅरिएबल. स्टेट व्हॅरिएबल कोणते आहेत? पी, व्ही, एन, टी, ह्यांना जोडणार मॅथमॅटिकल इक्वेशन, त्याला इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतात. युजल नोटेशन मध्ये पीव्ही इक्वल टू एनआरटी हे आयडियल गॅसचं इक्वेशन ऑफ स्टेट आहे. कळलं? मग या इक्वेशन ऑफ स्टेट मध्ये आर तर कॉन्स्टंट आहे. मग एकूण राहिले 4 व्हेरिएबल. मग त्याच्यापैकी गिव्हन मास ऑफ गॅस असेल तर मग एन पण कॉन्स्टंट झालं, बरोबर का, फॉर गिव्हन मास. मग व्हेरिएबल 3 झाले. मग 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला मनानं बदलवता येतात. तिसरं मात्र मग आपोआप फिक्स होतंय त्यांच्या रिलेशन नुसार. 2 मनानं बदलवता येतात म्हणजे दोघं जणच इंडिपेंडेंट आहेत. इंडिपेंडेंट म्हणजे त्यांना तुम्ही काही व्हॅल्यू देऊ शकता.
मनानं तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता दोघांना. तिसरं मग आपोआपच फिक्स होते. ते खालचे काही 2-3 वाक्य गरजेचे नाहीत, मी कट करून टाकतो. हे काही गरज नाही. नाही, एक्सप्लेन करा म्हटलंय ना. एक्सप्लेन करा म्हटल्यावर राहू द्यावं लागतं, जरा काहीतरी असं लिहावं लागतं. हम्म हे महत्वाचं आहे बघा, काय म्हटलंय. ड्रॉ अ पीव्ही डायग्राम फॉर पॉझिटिव्ह वर्क ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बघा, सर्वात पहिले तर प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम डायग्राम कशी असते, अशी असू शकते जर प्रेशर कमी होत जात असेल तर. पण जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर अशी असणार. हे फिक्स कॉन्स्टंट प्रेशर, बरोबर का. हो. आणि वर्कचा फॉर्म्युला आपण काय बघितलाय, इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही. म्हणजे प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम जो कर्व आहे त्याच्या खालचा एरिया. इंटिग्रेशन म्हणजे एरिया, इंटिग्रेशन म्हणजे काय, एरिया. एरिया. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप, इंटिग्रेशन म्हणजे एरिया. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप, इंटिग्रेशन म्हणजे एरिया. मग एरिया अंडर द कर्व हे वर्क डन असते. मग हे आहे तुमचा कर्व आणि त्याच्या खालचा हा एरिया. दिस एरिया इज कॉल्ड एज वर्क डन. बघा काय म्हटलंय, इन दिस केस ड्युरिंग द एक्सपान्शन. हे एक्सपान्शन आहे कारण इकडून इकडे चाललो ना आपण, व्हॉल्यूम वाढायला. द वर्क डन बाय द गॅस इज गिव्हन बाय इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही. दॅट इज प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळं प्रेशर बाहेर आलं इंटिग्रेशनच्या, आणि डीव्हीचं इंटिग्रेशन डेल्टा व्ही झालं. डीव्हीचं इंटिग्रेशन डेल्टा व्ही होतंय. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, इथं V1 आहे, इथं V2 आहे, तर हे V होतंय. आणि मग इथं V1 आणि V2 ठेवलं की हे V2 मायनस V1 होतंय. सो P V2 मायनस V1. हे आहे वर्क डन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. मग आता V2 इज ग्रेटर दॅन V1 म्हणून वर्क डन इथं पॉझिटिव्ह आहे. एक्सपान्शन मध्ये वर्क कसं असतंय, वर्क डन पॉझिटिव्ह असतो. फिजिक्स एक्सपान्शन पॉझिटिव्ह पेप. एक्सपान्शनचं वर्क पॉझिटिव्ह. वर्क म्हणजे काय, वर्क डन बाय सिस्टीम आहे का वर्क डन ऑन सिस्टीम आहे. वर्डन बाय सिस्टीम. हे वर्क डन बाय सिस्टीम आहे. पुढे म्हटले व्हॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस. ते आपण बघितले होते. स्टेट 1 मधून स्टेट 2 मध्ये जाणे, काहीतरी बदलणे, व्हॉल्यूम बदलणे, प्रेशर बदलणे, काहीतरी बदलून स्टेट 1 मधून स्टेट 2 मध्ये जाण्याच्या प्रोसिजरला थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतात. सो थर्मोडायनामिक प्रोसेस इज द प्रोसिजर by which initial state of the system changes to its final state. This is called as thermodynamic process. स्टेट 1 मधून स्टेट 2 मध्ये जाणे. स्टेट 1 मधून स्टेट 2 मध्ये जाण्याचे अनेक मार्ग आहेत, तुम्ही काही बदला. एक जरी व्हेरिएबल बदललं किंवा एकापेक्षा जास्त बदलले तरी आपण प्रोसेस झाली म्हणतो, कळलं. सो ड्युरिंग अ प्रोसेसच्या दरम्यान काय होतंय, काय होऊ शकतंय. ऍडिशन ऑफ द हीट होऊ शकतंय, रिमूव्हल ऑफ द हीट होऊ शकतंय, चेंज इन द टेम्परेचर होऊ शकतंय, चेंज इन द व्हॉल्यूम होऊ शकतंय, चेंज इन द प्रेशर होतंय. असं काही पण, काही एखादी गोष्ट जरी बदलली तर आपण म्हणतो प्रोसेस घडली. काय म्हणतो आपण, काय घडलं. प्रोसेस घडली. बोला, प्रोसेस घडली. चलो, पुढे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, डिफरन्शिएट बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस अतिशय सोपं आहे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, दोन प्रकारचे फोर्सेस असतात. कोणते कोणते सांगा बरं. प्रोसेस मध्ये एक असतो ड्रायव्हिंग फोर्स आणि दुसरा कोणता असतो. अपोजिंग. गुड गुड, हे फार महत्वाचं आहे.
कोणत्याही प्रोसेसमध्ये दोन प्रकारचे फोर्सेस असतात. इकडून जो असतो तो ड्रायव्हिंग, इकडून जो ड्रायव्हिंग असतो फोर्स अपोजिंग. म्हणजे फोर्सेस, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स नियरली इक्वल असली की त्या प्रोसेसला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतात. काय म्हणतात? रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे ती असं काही, दोघे जवळपास सारखेच आहेत. म्हणजे थोडक्यात हे 5 न्यूटन आहे आणि अपोजिंग फोर्स काहीतरी 5.0001 आहे, किंवा हे 5 आहे आणि अपोजिंग फोर्स 4.999 आहे. मग जवळपास दोघं सारखेच आहेत, हे का नाही? हो. ड्रायव्हिंग फोर्स थोडा जास्त असल्यामुळे हे हळूहळू हळूहळू वर जाईल का खाली? वर जाईल. वर जाईल. तुम्ही अपोजिंग फोर्सला थोडस वाढवलं, डीएफ न थोडस वाढवलं की प्रोसेस उलटी होऊ शकते का नाही? हो. म्हणजे प्रोसेसला आपल्याला ह्या रिव्हर्स करता येते. कसं करता येते? रिव्हर्स करता येते. प्रोसेसला काय करता येते? रिव्हर्स. रिव्हर्स. आणि रिव्हर्स करणं सोपं आहे का अवघड आहे? खूपच सोपं आहे. ज्या प्रोसेसला रिव्हर्स करणं खूपच सोपं आहे त्याला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतात. आणि रिव्हर्स करणं का सोपं आहे? कारण का तर दोन्ही फोर्सेस जवळपास सारखेच आहेत. दोन्ही फोर्सेस जवळपास सारखेच आहेत. दोन्ही फोर्सेस जवळपास सारखेच आहेत. तुम्ही ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स जवळपास सारखे आहेत. अपोजिंग फोर्सला उगं थोडंसं वाढवलं, थोडंसं म्हणजे डीएफ, अतिशय थोडं वाढवणे, ह्याच्यासाठी एक शब्द आहे इनफायनायटेसिमल. कोणता शब्द आहे? इनफायनायटेसिमल. म्हणजे डीएफ न वाढवलं, उगं थोडंसं वाढवलं की प्रोसेस रिव्हर्स होते. थोडंसं म्हणजे इनफायनायटेसिमल, डीएफ थोडंसं वाढवलं की प्रोसेस रिव्हर्स होते. कळलं का? हो. थोडंसं वाढवलं की प्रोसेस रिव्हर्स होते. कळलं का रे बाळांनो? हो. मग द प्रोसेस दॅट कॅन गो इन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन व्हेरी इझिली विथ इनफायनायटेसिमल इन्क्रीज इन अपोजिंग फोर्स. बरोबर का? अपोजिंग फोर्सला आपण इनफायनायटेसिमली वाढवलं तरी ती बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जाऊ शकते. फॉरवर्ड बॅकवर्ड म्हणण्यापेक्षा कॅन दॅट प्रोसेस दॅट कॅन बी रिव्हर्स्ड व्हेरी इझिली विथ इनफायनायटेसिमल इन्क्रीज इन अपोजिंग फोर्स. कळलं का? हो. मग दुसऱ्या प्रोसेस असतात इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे इकडून 5 न्यूटन आहे आणि इकडून काहीतरी 8 न्यूटन आहे किंवा 3 न्यूटन आहे. मग उगं थोडं वाढून जमतंय का ह्याला? इन्फायनायटेसिमली वाढून जमतंय का? नाही. नाही. मग द प्रोसेस दॅट गोज ओनली इन वन डायरेक्शन अँड कॅनॉट बी रिव्हर्स एक्झॅक्टली इन टू द इनिशियल कंडिशन. एक्झॅक्टली इनिशियल कंडिशनला तिला नेता येत नाही. जसं होतं तसं बनवता येत नाही. तिला इरिव्हर्सिबल म्हणते. आता तसे ह्याचे बारकावे खूप आहेत, पण सध्या उगं कामापुरतं लक्षात ठेवा. निसर्गामधल्या मॅक्झिमम गोष्टी ह्या इरिव्हर्सिबल असतात. जसं की दही बनलं, त्याला उलट दुधात कन्वर्ट करता येते का? नाही. मग ही झाली इरिव्हर प्रोसेस. मग रिव्हर्सिबल प्रोसेस कशी होणार बरं? स्लो होईल का फास्ट होईल? तुम्ही जरा डोकं लावून सांगा बरं. ड्रायव्हिंग फोर्स आणि हे जवळपास सारखे आहेत. रिव्हर्सिबल प्रोसेस नाही नाही बाई, ती उलटी होते फास्ट. तिला उलट नाही करायचं. पुढच्या दिशेत फास्ट जाईल का स्लोली जाईल? पुढच्या दिशेत. स्लो जाईल पुढच्या दिवशी. कारण ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग पेक्षा फारच छोटा आहे, म्हणजे फारच थोडा कमी आहे. म्हणजे हे 5 आहे, इकडून 4.9 न्यूटन आहे. म्हणजे नेट फोर्स फारच कमी असल्यामुळे नेट ड्रायव्हिंग फोर्स कमी आहे. नेट ड्रायव्हिंग फोर्स, मी शब्द काय वापरला बघा? नेट ड्रायव्हिंग.
नेट ड्रायव्हिंग फोर्स कमी आहे, म्हणून इट हॅपन्स व्हेरी स्लोली आणि तिला घडण्यासाठी इन्फायनाईट स्टेप्स लागतात. ए बाळा, इन्फायनायटेसिमल म्हणजे खूप छोटं, इन्फायनाईट म्हणजे खूप मोठं. सर्वात मोठ्या संख्येला इन्फायनाईट म्हणतात. सर्वात छोटं, एवढं छोटं की शून्याच्या अगदी जवळ, त्याला इन्फायनायटेसिमल म्हणतात. दोन शब्दांचा फरक कळला का? हा, कळलं. हम्म. मग अशी प्रोसेस जी अतिशय स्लोली घडते आणि तिला घडण्यासाठी किती स्टेप्स लागतात? इनफायनाईट. स्टेप्स लागतात. ती आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. बघा, रिव्हर्सिबल प्रोसेस ही हॅपन्स विथ स्पीड. हिला असते स्पीड, थोडीशी स्पीड जास्त असते इरिव्हर्सिबलची, आणि फायनाईट स्टेप्स लागतात. फायनाईट म्हणजे कमी, इनफायनाईट म्हणजे खूप जास्त. फायनाईट कमी. म्हणजे फायनाईट म्हणजे मोजता येतात, मोजता येण्यासारखे आहेत. आणि हे फार महत्वाचं आहे, फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स इज नियरली इक्वल टू अपोजिंग फोर्स. बघा पटलं का? हो. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्सला काय लिहिता येते? एफ डी इज इक्वल टू एफ नॉट प्लस डीएफ. म्हणजे फक्त डीएफ न मोठा आहे ड्रायव्हिंग फोर्स, म्हणजे डीएफ म्हणजे व्हेरी स्मॉल. इथं काय, ड्रायव्हिंग फोर्स इज फायनाइटली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स इज फायनाइटली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. फायनाइटली म्हणजे मोजता येण्यासारखं मोठं आहे. इक्विलिब्रियम, आता ही फारच स्लोली होते रिव्हर्सिबल प्रोसेस, खूपच स्लोली होते. स्लो, हळू हळू, म्हणजे ती सतत इक्विलिब्रियम मध्ये असते. प्रत्येक टप्प्याला कशी असते? इक्विलिब्रियम मध्ये. कळलं का? इट इज इन इक्विलिब्रियम, हो. ऑलमोस्ट इन बॅलन्स अँड इक्विलिब्रियम ऍट एव्हरी स्टेज. प्रत्येक स्टेजला बघितलं की ती हळूहळू इक्विलिब्रियम मध्ये असते. कळलं का? हो. मात्र इक्विलिब्रियम मध्ये नसते. वर्क डन, रिव्हर्सिबल मध्ये वर्क डन मॅक्झिमम असते. आता मला सांगा, माणूस थकतय कधी? गडबडीत काम केलं. पण तुम्ही हळू 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 चढायला, तर तुमची एनर्जी खूप वेळ टिकू शकते, हे का नाही? हम्म. मग वर्क डन मॅक्झिमम कुठे आहे? रिव्हर्सिबल मध्ये आहे का इरिव्हर्सिबल मध्ये? रिव्हर्सिबल मध्ये. इरिव्हर्सिबल मध्ये थोडस कमी वर्क होत आहे. हीट लॉस, ही प्रक्रिया होत असताना हीट लॉस होत नाही. गडबडीत होत नाही ना, हळूहळू चाललाय तुम्ही. बघा बरं, एखादी रस्त्यावरून तुम्ही हळू 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 पुढे चाललात तर हीट लॉस होणार नाही घर्षण होऊन. परंतु जर जोरात तुम्ही घासत नेलात तर हीट लॉस होईल का नाही? हो. मग इरिव्हर्सिबल मध्ये सम एनर्जी इज लॉस्ट टू द सराउंडिंग ऍज हीट. एंट्रॉपी आताच तुम्हाला कळणार नाही, सेकंड लॉ मध्ये आहे. एंट्रॉपी म्हणजे डिसऑर्डर, रॅन्डमनेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही घरामध्ये रचून ठेवलेले पुस्तकं, त्यांची एंट्रॉपी कमी आहे, आणि वाकडे तिकडे कसे टाकले की त्याची एंट्रॉपी जास्त असते. एंट्रॉपी म्हणजे काय? जास्त. रॅन्डमनेस, डिसऑर्डर. डिसऑर्डर, ऑर्डर म्हणजे कसं शिस्तीमध्ये, जज म्हणतो का नाही, ऑर्डर ऑर्डर. गोंधळ वाढला की ऑर्डर हा. ऑर्डर, म्हणजे शिस्तीत बसा. डिसऑर्डर म्हणजे गोंधळ. मग मला सांगा बरं, स्कूलमध्ये स्पोर्टच्या पिरियडमध्ये एंट्रॉपी जास्त असते का मॅथमॅटिक्सच्या पिरियडमध्ये एंट्रॉपी जास्त असते? स्पोर्ट्सच्या. हा, स्पोर्टच्या पिरियडमध्ये एंट्रॉपी जास्त आहे. सो एंट्रॉपी म्हणजे डिसऑर्डर. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये देर इज नो चेंज इन द टोटल एंट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स. हे तुम्हाला आताच कळणार नाही, फक्त लक्षात ठेवा. ओव्हरऑल युनिव्हर्सची एंट्रॉपी बदलत नाही. म्हणजे हळूहळू तुम्ही चालात, म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही हळूहळू गाडी नेली पुढे अशी रस्त्यावरून, तर काय डिस्टर्ब होणार आहे का कुणाला? नाही. पण ते जोरात नेली तर हवा कशी होईल? इकडं तिकडं हुर असं होईल, जसं की ट्रेन जवळून गेली, कसं वादळ उठल्यासारखं उठतंय का नाही? हा. मग गोगल गाय चालायल्या रस्त्यावरून, तिने एंट्रॉपी वाढते का? गोंधळ वाढतो का?
नाही वाढत. हा, कळलं आता मग. आणि फास्ट जर कोणी गेलं तर एंट्रॉपी हो. वाढते. मग इथं रिव्हर्सिबल मध्ये एंट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स इन्क्रीजेस. त्याचं एक उदाहरण जर बघितलं तर स्लो एक्सपान्शन और कॉम्प्रेशन ऑफ ए गॅस इन द पिस्टन. हळूहळू 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 हे पिस्टन आणि गॅस एक्सपांड व्हायला उगा हळूहळू हळू. आणि त्याच्याऐवजी दुसरं असते फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजे समजा वरून अपोजिंग फोर्सच नाही, काढून टाकला, तर त्याला म्हणतात फ्री एक्सपान्शन, म्हणजे विरोध करणार कोणीच नाही. मग विरोध करणार कोणी नाही म्हणल्यावर एक्सपान्शन एकदम फास्ट होईल का स्लो होईल? फास्ट होईल. म्हणून ते आहे रिव्हर्सिबल का इरिव्हर्सिबल? इरिव्हर्सिबल. लक्षात आलं मग हे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. हो. आता पुढे एक शब्द विचारलाय, क्वासी स्टॅटिक प्रोसेस. पहिल्यांदा आपण काय बघितलं, रिव्हर्सिबल वर्सेस इरिव्हर्सिबल. निसर्गातल्या मॅक्झिमम प्रोसेस कशा येतात? रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल. रियालिटीमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस नसतात. रियालिटीमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस पॉसिबल नाहीच. तो उगा एक कन्सेप्ट आहे. इट इज नॉट पॉसिबल. रिव्हर्सिबल प्रोसेस इज नॉट पॉसिबल इन रियालिटी. परफेक्ट रिव्हर्सिबल. परफेक्ट रिव्हर्सिबल प्रोसेस इज नॉट पॉसिबल इन रियालिटी. निसर्गामध्ये घडणाऱ्या सर्व प्रोसेसेस इरिव्हर्सिबलच असतात. प्रोसेसेस occurring in nature are irreversible. रियालिटी चा विचार केला तर. कळलं? आता ही जी क्वासी स्टॅटिक प्रोसेस आहे ती ऍक्च्युली ती रिव्हर्सिबल प्रोसेसच आहे. तिला दुसरं नाव आहे रिव्हर्सिबल. असा वेगळा प्रश्न विचारतात, क्वासी स्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय? तर ते आता सांगितलं मी, जी की खूप फास्ट होते का खूप स्लो होते? खूप स्लो होतं. खूप स्लो होते. म्हणूनच तिला क्वासी स्टॅटिक म्हणतात. दोन शब्द आहेत त्याच्यात, क्वासी स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे थांबलेली. गोगल काय अशी चलते जणू काय थांबलेलीच आहे असं वाटतं, हे का नाही? हा. स्टॅटिक म्हणजे थांबलेलं आणि क्वासी म्हणजे अर्धवट. पूर्णपणे नाही, क्वासी म्हणजे अर्धवट. म्हणजे अशी प्रोसेस ती खरोखर ऍक्च्युली थांबलेली नाही, परंतु अशी वाटते जणू काय थांबलेली आहे. म्हणून तिला शब्द काय वापरलाय? क्वासी स्टॅटिक प्रोसेस. A quasi-static process is an idealized process which occurs infinitely slowly. अतिशय स्लोली घडते, है ना? Such that all the time system is infinitesimally close to the state of thermodynamic equilibrium. जवळपास थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असल्यासारखी वाटते, सारखी. इन्फायनाटेसिमली म्हणजे खूप व्हेरी क्लोज टू म्हणतो. इन्फायनाटेसिमली हे शब्द तुम्हाला कसा आहे? इज व्हेरी क्लोज टू स्टेट ऑफ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. मग रियालिटीमध्ये असं शक्य नाही. रिअल प्रोसेसेस रियालिटीमध्ये एक्झॅक्ट रिगरसली सॅटिस्फाय होत नाही. रिगरसली म्हणजे एक्झॅक्टली. रिगरसली म्हणजे एक्झॅक्टली क्वासी स्टॅटिक नसते, परंतु एक्झॅक्टली. परंतु डेली लाईफ मध्ये अशा प्रोसेसेस ज्यांच्यामध्ये लार्ज ऍक्सेलरेशन नसतंय किंवा लार्ज टेम्परेचर डिफरन्स नसतो, ग्रॅडियंट म्हणजे डिफरन्स,
म्हणजे कमी असतो, व्हेरी स्मॉल डिफरन्सेस असतील किंवा व्हेरी स्मॉल ऍक्सेलरेशन असेल, जसे गोगल गायचं ऍक्सेलरेशन जास्त आहे का कमी आहे? कमी. बघा मग काय म्हटलं, हे शब्द मी कसा वापराल बघा आता. एनी रिअल प्रोसेस विच हॅव, असं लिहितो, विच हॅव व्हेरी स्मॉल accelerations और टेम्परेचर ग्रेडियंट, ग्रेडियंट म्हणजे डिफरन्स, आर रिझनेबल अप्रॉक्सिमेशन टू क्वासिस्टॅटिक प्रोसेस, ज्यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स खूप कमी असतो किंवा ऍक्सेलरेशन फार कमी असते, त्या क्वासिस्टॅटिक प्रोसेसचं अप्रॉक्सिमेशन आहेत. एक्झॅक्ट क्वासिस्टॅटिक आहेत का त्या? नाही. पण बऱ्यापैकी म्हणता येते. पुढे काय म्हटलंय? एक मिनिट, हे डायग्राम काढायची राहिली जरा. क्वेश्चन, बघा, इनिशियल आणि फायनल स्टेट जरी सेम राहिली, हे जरा महत्वाची आहे डायग्राम. काय हे ए बी सी डी, बघा काय म्हटलं ह्याच्यात, इनिशियल आणि फायनल स्टेट सेम आहे तरी पण वर्क डन डिफरंट असते. हे जरा बघा बरं, जरा प्रश्न बघा. ड्रॉ अ डायग्राम टू इलस्ट्रेट दॅट वर्क डन बाय सिस्टीम डिपेंड्स ऑन द प्रोसेस इव्हन व्हेन इनिशियल अँड फायनल स्टेट्स आर सेम. इनिशियल आणि फायनल स्टेट सेम असल्या तरीही, फॉर एक्झाम्पल ए पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे, एक प्रोसेस अशी आली आणि एक प्रोसेस अशी जाऊन अशी आली, तर पहिल्या प्रोसेसचं वर्क डन एवढं आहे, पण दुसऱ्या प्रोसेसचं वर्क डन हे एवढं आहे. कळायलंय का रे? म्हणजे मार्ग बदलला की वर्क डन बदलतंय, मार्ग बदलला की वर्क डन बदलतंय. कळलं का? हो. गणू, काय कळलं का? हा, हा, मार्ग बदलला की वर्क डन बदलतंय. म्हणजे इनिशियल स्टेट तीच आहे, फायनल स्टेट तीच आहे, पण मार्ग बदलला की वर्क डन. जसं की समजा तुम्ही ह्या ए पासून बी पॉइंटला जायचंय तुम्हाला, मार्ग बदलला की वर्क डन बदलते, मेहनत बदलते. जसं की तुम्ही डायरेक्ट गेला तर लय बेजार होईल, पण तेच असं गोल गोल येडा मारून गेल्यावरती हळूहळू जायला जमल, हे का नाही? हम्म. म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वेगळे आहेत का सेम आहेत? सेम आहे. बोल रे गणू. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम आहेत का वेगळे आहेत? हा,
इनिशियली ए ला होता, नंतर बी ला गेला. एक मार्ग आहे हा डायरेक्ट जायचा, दुसरा मार्ग आहे असा गोल गोल येडा मारून. मग दोन्ही मार्गाच्या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम आहेत का वेगळे आहेत? सेम आहेत, परंतु मार्ग वेगवेगळे. वेगळे आहेत. मग मार्ग बदलला की वर्क डन बदलतंय. आपण ग्राफवर पण बघितलं. कारण वर्क डन म्हणजे ग्राफच्या खालचा एरिया असतो, त्याच्या खाली एरिया कमी आहे